SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2026च्या अंतिम निकालामध्ये भाजपने जिल्हाभरात जोरदार मुसंडी मारली आहे. अनेक तालुक्यांमध्ये भाजप स्पष्ट आघाडीवर असून शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या विविध गटांनी काही ठिकाणी प्रभाव राखला आहे. अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा वर्चस्व दिसून आला. चपळगाव, जेऊर, मंगरुळ, नागणसूर येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीमध्येही बहुसंख्य जागा भाजपकडे गेल्या असून शिवसेना, शिंदे गटाने काही गणांमध्ये यश मिळवले. सांगोला तालुक्यात शेकापने मजबूत कामगिरी करत जिल्हा परिषद गटामध्ये कोळा, घेरडी, एकतपूर येथे विजय मिळवला. शिवसेना, शिंदे गट आणि भाजपलाही काही जागांवर यश मिळाले. पंचायत समितीत शेकाप आणि शिवसेना, शिंदे गटामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी भाजपचा एकहाती दबदबा दिसून आला. बहुतांश गट आणि गण भाजपने जिंकले असून शिवसेना, शिंदे गटाला मर्यादित यश मिळाले. उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद गटामध्ये तिन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला. पंचायत समितीतही भाजप आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि शिवसेना, शिंदे गटाला प्रत्येकी 1-2 गणांपुरते समाधान मानावे लागले. माढा तालुक्यात जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात लढत बघायला मिळाली. पंचायत समितीत राष्ट्रवादी, अजित पवार, भाजप आणि अपक्ष यांचे मिश्र यश दिसून आले. पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद गटामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी, शरद पवार यांच्यात थेट लढत झाली. पंचायत समितीतही दोन्ही पक्षांना जवळपास समान यश मिळाले असून स्थानिक आघाडीनेही काही ठिकाणी बाजी मारली आहे. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी भाजपने क्लीन स्वीप केला आहे. सर्व गट आणि गण भाजपकडे गेले असून हा भाजपसाठी मोठा विजय मानला जात आहे. माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, शरद पवार गटाचा प्रभाव दिसून आला तर भाजप आणि शिवसेना, शिंदे गटानेही काही जागा जिंकल्या. पंचायत समितीत राष्ट्रवादी, शरद पवार आघाडीवर राहिला. मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषदेत सर्व गट भाजपने जिंकत वर्चस्व सिद्ध केले. पंचायत समितीतही भाजप आघाडीवर असून स्थानिक आघाडीला काही ठिकाणी यश मिळाले. मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर राहिला. पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादी, अजित पवार गटामध्ये लढत झाली. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेत भाजप आणि स्थानिक आघाडी यांचे मिश्र यश दिसून आले. पंचायत समितीत मात्र स्थानिक आघाडी आणि राष्ट्रवादी, अजित पवार गट प्रभावी ठरले. एकूणच सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026च्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा विजेता ठरला असून शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादीचे विविध गट आणि स्थानिक आघाड्यांनी काही भागात आपले अस्तित्व टिकवले आहे.